आपण जेव्हा हिंद महासागराचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा एक उष्णकटिबंधीय नंदनवन, सुंदर किनारे आणि शांत निळशार पाणी, बरोबर? पण ह्या शांत दिसणाऱ्या पृष्ठभागाखाली काही अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आश्चर्यकारक गोष्टी लपलेल्या आहेत. आणि ह्याच गोष्टी ह्या महासागराला 21व्या शतकातील सर्वात महत्त्वाचा महासागर बनवतात. चला यात जरा खोलवर जाऊया. एक विचार करा, असा महासागर जो इतका विचित्र आहे की तो वर्षातून दोनदा आपल्या प्रवाहांची दिशा पूर्णपणे बदलतो, म्हणजे अक्षरशः उलट करतो. हे तर महासागर कसे कार्य करतात याबद्दलच्या आपल्या सर्व सामान्य कल्पनांच्या अगदी विरुद्ध आहे. पण हिंद महासागरात हेच घडतं आणि हेच त्याला पृथ्वीवरचा सर्वात अद्वितीय जलसाठा बनवतं. तर यामागचं कारण आहे मॉन्सून. हिवाळ्यात काय होतं की ईशान्येकडचे थंड वारे समुद्राच्या पृष्ठभागाला आफ्रिकेकडे ढकलतात, पण उन्हाळा आला की सगळं चित्र पालटतं. आशियाचा प्रचंड भूभाग इतका तापतो की वाऱ्यांची दिशा पूर्णपणे बदलते आणि ते नैऋत्येकडून वाहू लागतात. याचा परिणाम इतका जबरदस्त असतो की सोमाली प्रवाहासारखे मोठे सागरी प्रवाह अक्षरशः 180 अंशात आपली दिशा बदलतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असं जगात दुसरीकडे कुठेच होत नाही. चला तर मग आता या महासागराच्या पृष्ठभागाखाली दडलेल्या काही अदृश्य शक्तींबद्दल बोलूया, ज्यांनी याला आजचं स्वरूप दिलंय. आणि याची सुरुवात होते थेट समुद्राच्या तळाच्या निर्मितीपासून. पूर्वेकडील हिंद महासागराच्या तळाशी एक अजब भूवैज्ञानिक रचना आहे, ज्याला 90 ईस्ट रिज म्हणतात. ही जवळजवळ 5000 किलोमीटर लांब सरळ रेषेत असलेली पाण्याखालची पर्वतरांग आहे. आता ही रांग 2 प्लेट्सच्या टक्करीने नाही, तर एका वेगळ्याच प्रक्रियेमुळे तयार झाली आहे. कल्पना करा, लाखो वर्षांपूर्वी भारतीय प्लेट आशियाकडे सरकत होती आणि तिच्या मार्गात पृथ्वीच्या आतून येणारा एक स्थिर मॅग्माचा झरा म्हणजेच हॉटस्पॉट होता. प्लेट पुढे सरकत राहिली आणि त्या हॉटस्पॉटने तिच्यावर एकापाठोपाठ एक ज्वालामुखींची रांगच तयार केली. ही रांग म्हणजे जणू काही भारताच्या प्रवासाचा एक भूवैज्ञानिक नकाशाच आहे. साधारणपणे महासागरातली बहुतेक बेटं ज्वालामुखी किंवा प्रवाळांपासून बनलेली असतात. पण सेशल्स ही गोष्टच वेगळी आहे. ते बनलेले आहेत ग्रॅनाइट खडकांपासून, जो सहसा आपल्याला खंडांवर सापडतो, समुद्रात नाही. सेशल्स हे अक्षरशः प्राचीन गोंडवाना महाखंडाचा एक तुटलेला तुकडा आहेत, जो भारत आफ्रिकेपासून दूर सरकत असताना मागे राहिला. हिंद महासागराची भौगोलिक रचना खूपच वेगळी आहे. तो उत्तरेला आशियाच्या विशाल भूभागाने बंद आहे. पॅसिफिक किंवा अटलांटिक प्रमाणे तो आपली उष्णता थंड आर्क्टिक समुद्राकडे पाठवू शकत नाही. याचा परिणाम तो एका मोठ्या थर्मल बॅटरीसारखं काम करतो. उष्णता शोषून घेतो आणि अडकवून ठेवतो. यामुळेच त्याच्या पृष्ठभागाचं तापमान इतर कोणत्याही महासागरापेक्षा जास्त असतं. पण या उष्णतेचे परिणाम मात्र सागरी जीवांवर खूप गंभीर होतात. आणि या उष्णतेमुळे खूप मोठी जैविक समस्या तयार होते. गरम पाण्यात थंड पाण्यापेक्षा कमी ऑक्सिजन विरघळतो. यामुळे विशेषतः बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात ऑक्सिजन मिनिमम झोन्स तयार झाले आहेत. हे असे विशाल क्षेत्र आहे जिथे ऑक्सिजनची पातळी इतकी कमी आहे की बहुतेक सागरी जीव तिथे जगूच शकत नाहीत. आणि जागतिक तापमानवाढीमुळे हे मृत क्षेत्र वाढतच चालले आहेत, ज्यामुळे या प्रदेशातील अन्न सुरक्षेला एक मोठा धोका निर्माण झाला आहे. आता समुद्राच्या भूगोलातून इतिहासाकडे वळूया. बघूया की आधुनिक जागतिकीकरणाच्या खूप आधी मानवाने या महासागराचा उपयोग कसा करून घेतला होता. आपल्याला वाटतं की ग्लोबलायझेशन ही काहीतरी आधुनिक गोष्ट आहे, पण खरं तर हिंद महासागर ही जगाची पहिली खरीखुरी जागतिक अर्थव्यवस्था होती. आणि ह्याचं इंजिन होतं खुद्द भूगोल. मान्सूनचे वारे अर्धे वर्ष ईशान्येकडे आणि अर्धे वर्ष नैऋत्येकडे वाहत असल्यामुळे नाविकांना समुद्रात प्रवास करण्यासाठी प्रगत उपकरणांची गरजच नव्हती, फक्त संयमाची गरज होती. ह्यामुळेच हजारो वर्षांपूर्वी रोमन, भारतीय आणि चीनी व्यापारी एकमेकांशी जोडले गेले. इतकंच नाही तर याच वाऱ्यांच्या मदतीने बोर्नियोचे नाविक संपूर्ण महासागर ओलांडून मादागास्करला पोहोचले. हा महामार्ग इतका महत्त्वाचा होता की त्यावरूनच आधुनिक सागरी कायद्याची पायाभरणी झाली. 15व्या शतकाच्या सुरुवातीला मिंग राजवटीच्या खजिना जहाजांनी या महासागरावर अक्षरशः वर्चस्व गाजवलं होतं. ॲडमिरल झिंग हे यांनी या मोहिमांचं नेतृत्व केलं. या मोहिमा किती भव्य होत्या हे समजून घेण्यासाठी फक्त ही तुलना पहा.
झेंग हे यांचं मुख्य जहाज सुमारे 400 फूट लांब होतं, जे कोलंबसच्या सांता मारियापेक्षा जवळजवळ 5 पट मोठं होतं. यावरून त्या काळातील सागरी मोहिमांची भव्यता आपल्या लक्षात येते. चला आता बघूया या समुद्राच्या किनारी राहणाऱ्या माणसांच्या काही अविश्वसनीय कथा. या कथा आहेत जुळवून घेण्याच्या, जगण्याच्या आणि कधीकधी टोकाच्या एकाकीपणाच्या. हिंद आणि पॅसिफिक महासागराच्या पाण्यात बाजाऊ लोकांमध्ये मानवी भूगोल आणि जीवशास्त्र एकत्र आले आहे. हे समुद्री भटके आपलं संपूर्ण आयुष्य होड्यावर किंवा पाण्यावर बांधलेल्या घरामध्ये घालवतात आणि या जीवनशैलीमुळे त्यांच्या डीएनएमध्येच बदल झाला आहे. अभ्यासात असं दिसून आलंय की त्यांची प्लीहा म्हणजे स्प्लीन सामान्य माणसांपेक्षा 50% मोठी आहे. त्यांची प्लीहा म्हणजे जणू काही एक नैसर्गिक स्कुबा टँकच आहे, ज्यामुळे ते जास्त वेळ श्वास रोखून 200 फुटापेक्षा जास्त खोलवर शिकार करू शकतात. हे एक उत्तम उदाहरण आहे की भूगोलाने मानवी उत्क्रांतीला कसा आकार दिला आहे. जुळवून घेण्याच्या या कथेनंतर ही आहे एकाकीपणा आणि मानवी चिकाटीची एक हृदयद्रावक कहाणी. 1761 मध्ये एका फ्रेंच जहाजाला ट्रॉमेलिन बेटाजवळ अपघात झाला. जहाजावरचे फ्रेंच खलाशी पळून गेले आणि त्यांनी मदतीचं वचन दिलं, पण ते तब्बल 15 वर्ष परत आलेच नाहीत. या काळात त्या निर्जन बेटावर 60 मालगासी पुरुष आणि स्त्रिया अडकले होते. त्यांनी शार्कने भरलेल्या पाण्यात तग धरला, विहीर खोदली, 15 वर्ष आग जिवंत ठेवली आणि प्रवाळांची घरं बांधली. हिंद महासागरात एक असंही ठिकाण आहे जिथे आधुनिक जग संपतं आणि जणू पाषाण युग सुरू होतं. नॉर्थ सेंटिनेल बेटावर सेंटिनेली जमात राहते, जी कदाचित पृथ्वीवरची सर्वात एकाकी जमात आहे. त्यांनी हजारो वर्षांपासून बाहेरील जगाशी कोणताही संपर्क ठेवण्यास नकार दिला आहे. भारताने त्यांच्या इच्छेचा आदर करण्यासाठीच नाही, तर त्यांचे प्राण वाचवण्यासाठी बेटाभोवती 5 मैलांचे निर्बंध घातले आहेत, कारण सामान्य आजारांपासून त्यांची प्रतिकारशक्ती 0 आहे. आता इतिहासातून थेट वर्तमानात येऊया आणि बघूया की आजच्या आपल्या एकमेकांशी जोडलेल्या जगात या महासागराची भूमिका इतकी महत्त्वाची का आहे. आजच्या औद्योगिक जगासाठी हिंद महासागर म्हणजे एक जीवनवाहिनी आहे. हा जागतिक तेल व्यापाराचा मुख्य मार्ग आहे, जो पर्शियन आखातातील तेल क्षेत्रांना आशियातील कारखान्यांशी आणि युरोपमधील घरांशी जोडतो. आणि हा संपूर्ण व्यापार 2 अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गांवर अवलंबून आहे: होर्मुझची सामुद्रधुनी आणि मलक्काची सामुद्रधुनी. या सागरी मार्गांवरील अवलंबित्व किती मोठं आहे हे या आकड्यावरून लक्षात येईल. जगातल्या सागरी तेल व्यापारापैकी तब्बल 40% व्यापार फक्त ह्याच महासागरातून होतो. यामुळे या प्रदेशाचं भूराजकीय महत्त्व प्रचंड वाढलं आहे. हे आकडे बघा. या 2 सामुद्रधुनींमधनं दररोज वाहणाऱ्या तेलाची ही प्रचंड मात्रा आहे. होर्मुझमधनं दररोज तब्बल 20 दशलक्ष बॅरल तेल जातं, तर मलाक्कममधनं जवळपास 16 दशलक्ष बॅरल. चीन, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांची ऊर्जा सुरक्षा पूर्णपणे या अरुंद मार्गांवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच हिंद महासागर हा आज पृथ्वीवरचा सगळ्यात जास्त लष्करी सुरक्षा असलेला समुद्र आहे. कारण यापैकी एका जरी मार्गात अडथळा आला तर जागतिक अर्थव्यवस्था काही दिवसांत अक्षरशः ठप्प होऊ शकते. त्यामुळे या मार्गांचं संरक्षण करणं हे जागतिक शक्तींसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. चला आता समारोप करताना बघूया की हिंद महासागर आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी इतकं महत्त्वाचा का आहे आणि तो कोणत्या आव्हानांना आणि संधींना सामोरा जात आहे. हिंद महासागराच्या किनाऱ्यावर किती लोक राहतात याचा अंदाज आहे? जवळपास 2.7 अब्ज, म्हणजे जगातल्या एकूण लोकसंख्येच्या 1/3पेक्षा जास्त लोक इथे राहतात. भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशांसह पूर्व आफ्रिकेतील वेगाने वाढणारे देशही यात सामील आहेत. या किनारपट्टीवरील मानवी घनता या प्रदेशाला जिवंत आणि त्याचवेळी अस्थिर बनवते. आणि या प्रदेशातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे समुद्राची वाढती पातळी. याचंच एक उदाहरण म्हणजे मालदीव्स. हा पृथ्वीवरचा सर्वात सखल देश आहे, ज्याची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून फक्त 1.5 मीटर आहे. त्या देशातलं सर्वोच्च नैसर्गिक ठिकाण बास्केटबॉलच्या रिंगपेक्षाही कमी उंचीचं आहे. जसजसं समुद्र गरम होतोय आणि विस्तारतोय तसतसा मालदीव एक भूतराष्ट्र बनण्याचा धोका आहे. म्हणजे एक असं राष्ट्र जे कायदेशीररित्या अस्तित्वात आहे, पण त्याचा कोणताही भौतिक भूभाग नाही. या सगळ्या कारणांमुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: जरी 20व्या शतकाची अर्थव्यवस्था अटलांटिक महासागराभोवती फिरत होती, तरी 21वे शतक हे हिंद महासागराचं असणार आहे.
हा महासागर जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांना आणि संस्कृतींना जोडणारा एक चौक बनला आहे. आणि म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे. मालदीवसारख्या देशांसमोर उभ्या असलेल्या धोक्यांचा विचार केल्यास भविष्यात जेव्हा एखाद्या राष्ट्राचा भूगोलच समुद्रात नाहीसा होईल तेव्हा काय होईल? या महासागरात होणारे बदल आपल्या सर्वांच्या भविष्यावर खोलवर परिणाम करणार आहेत हे नक्की.